नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते आपण पाहूयात। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते आपण बघूयात। इथे मी घेतलेले आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, शेंगदाणे खरपूस भाजून घेतले आहेत आणि त्याची साली काढून घेतली आहे। फोडणीसाठी इथे मी घेतलेले आहे मोहरी, जिरे आणि तेल। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी मिक्सर मध्ये शेंगदाणे जाडसर दळायचे, त्याचा जास्त बारीक कूट करायचा नाही। त्याच भांड्यामध्ये आपल्याला मिरची सुद्धा बारीक करून घ्यायची आहे। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये मी फोडणीसाठी थोडंसं तेल घालत आहे। तेल चांगलं गरम झालं की मोहरी, जिरे घालूयात। मोहरी, जिरे चांगली तळली की त्यामध्ये बारीक केलेली मिरची परतून घ्यायची। त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि आता त्यामध्ये बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून चांगलं परतून घ्यायचं। खरपूस होईपर्यंत चटणी चांगली फ्राय करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता झटपट अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।